दरम्यान हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हलरला चिंध्यांच्या सहाय्याने पेटवल्याची माहिती आता समोर येते। टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये अजून सुद्धा त्या चिंध्या पाहायला मिळाल्यात। या संदर्भातला अधिकचा आढावा घेतला आमच्या हिंजवडी प्रतिनिधी। आयटी पार्क मध्ये 2 दिवसापूर्वी हीच जी टेम्पो ट्रॅव्हल्स आहे ती जळून अपघात झाले असल्याची घटना समोर आली। त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी हिंजवडी पोलिसांनी एक तपास करत या ठिकाणी एक घातपात असल्याचं जे आहे ते समोर आणलं। या ठिकाणी ड्रायव्हर आरोपी जनार्दन याच्याकडून जे आहे ते याच ठिकाणी आपण पाहू शकतो की हे कापडाचे बोळे या ठिकाणी पाहू शकतो। ह्या कापडाच्या बोळ्यावर ते केमिकल जे आहे ते ठेवलं होतं। ते केमिकल त्या कापडावर ओतल्यानंतर त्या कापडाला जे आहे ती आग या ठिकाणी आरोपी जनार्दन हंबर्डे कडून जी आहे ती लावण्यात आली। त्यानंतर संपूर्ण ही टेम्पो ट्रॅव्हल्स आपण पाहू शकतो की पूर्णपणे जळून या ठिकाणी खाक झाली। तर यामध्ये 4 जणांचा जो आहे तो होरपळून असा मृत्यू झाला। तर कॅमेरामॅन विशाल शिंदेसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, हिंजवडी, पुणे।